एक विषय राहिल्याच्या नंतर जे मनामध्ये आणि समोर एक चित्र निर्माण झालं होतं की व्हाय डू द एज्युकेशन, मी का शिकलो. ज्यावेळी डोळ्यासमोर आपल्या अंधार येतोय त्यावेळी आपल्या लक्षात येतं की मी का शिकलो याचं उत्तर मला ज्यावेळी मी 12वीचा एक विषय फेल केलो, वडिलांचा मला फोन आला की बाबा काय झालंय तुझ्या निकालाचं, तर माझा एक विषय राहिलेला आहे. तर ते सर तुम्ही सांगितलं म्हणून लॉस गेलं. म्हणजे अशी मानसिकता जर असेल तर ह्या मानसिकतेला बदलण्यासाठी आम्ही 148 टेस्टचा अभ्यास करून एक टेस्ट तयार करण्यात आली की बाबा तुझं कशामध्ये रस आहे. नमस्कार, मी मोहन गोखले, राहणार कुरुकली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणावरून महाराष्ट्र आयडॉल्स या व्यासपीठावरती आमंत्रित केल्याबद्दल मी पहिल्यांदा महाराष्ट्र आयडॉल या टीमचं आभार व्यक्त करतो. माझ्याबद्दल मी प्रथमतः आपल्याला सांगू इच्छितो की कुरुकली तालुका कागल हे गाव जर कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर वेदगंगा नदीच्या काठावरती वसलेले एक 1500 ते 2000 लोकवस्तीचं गाव आहे. या गावामधूनचा प्रवास जन्मापासूनचा आतापर्यंतचा जर प्रवास बघायला गेलं तर आता माझं वय बघायला गेलं तर 28 वर्ष आहे. आणि 28 वर्षाचा संघर्ष काय आहे, आपल्यासमोर मी काय व्यक्त करू शकतो, समाजाबद्दल मी काय सांगू शकतो. एक साधारणपणे सांगायचं झालं तर माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण हे गावामध्येच झालं. न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली या ठिकाणी झालं. त्यानंतर मराठी माध्यमचा विद्यार्थी असल्याकारणानं कॉलेज जीवन कसं होतं, काय असेल, इंग्लिश मीडियममधून काय करायला पाहिजे आणि 10वी नंतरचं शिक्षण झाल्याच्या नंतर मी गडिंग्लज तालुका कागल गडिंग्लज या ठिकाणी सिटीमध्ये कॉलेज जीवनामध्ये प्रवास करत असताना 11वी सायन्सला मी ॲडमिशन घेतलं. 11वी सायन्स झालं, 12वी सायन्स झालं, कॉलेज लाईफ चालू झाली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये असताना की 10वी मध्ये एक बऱ्यापैकी चांगला मार्क असणारा चांगला विद्यार्थी म्हणून नावारूपाला आलेलो होतो. 12वी मध्ये बघायला गेलं आपण, तर 12वी झाली त्यानंतर BSc कॉम्प्युटर सायन्स कंप्लीट झालं, पत्रकारिता कंप्लीट झाली, MSW कंप्लीट झालं, मास्टर ऑफ सोशल वर्क आणि त्यानंतर जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्यामध्ये काय पाहिजे, की आज आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर पाहत असताना आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज येणं गरजेचं आहे. तर कॉम्प्युटरचे HTML, DHTML, XML बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचं शिक्षण जे मला उपयुक्त आहे, ते शिक्षण मी घेतलेलं आहे. त्यानंतर बाबा आज निसर्गोपचार तज्ञ म्हणून नॅचरोपॅथी माझी कंप्लीट झालेली आहे. एक विषय राहिल्याच्या नंतर जे मनामध्ये आणि समोर एक चित्र निर्माण झालं होतं, की व्हाय डू द एज्युकेशन, मी का शिकलो. ज्यावेळी डोळ्यासमोर आपल्या अंधार येतोय, त्यावेळी आपल्या लक्षात येतं, की मी का शिकलो याचं उत्तर मला ज्यावेळी मी 12वीचा एक विषय फेल केलो, वडिलांचा मला फोन आला, की "बाबा काय झालंय तुझ्या निकालाचं?" तर माझा एक विषय राहिलेला आहे. ज्यावेळी एक विषय राहिलेला आहे असं म्हटल्यानंतर वडिलांचा प्रत्युत्तर असं होतं, की "तू अजिबात घाबरू नको. एक विषय राहिला ना, आज ना उद्या तो सोडवता येईल." आणि ती उमेद, ते धाडस घेऊन मी आतापर्यंतचा प्रवास करतोय. 12वीला माझा विषय राहायला गेला, हे फक्त मला आणि माझ्या वडिलांनाच माहीत होतं. म्हणजे आयुष्यामध्ये 2 गोष्टी शिकत आलो. एक आयुष्यामध्ये पेशन्स आणि दुसरी गोष्ट सस्पेन्स. जे व्यवसायामध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 12वी नापासपासूनचा व्यवसायापर्यंतचा प्रवास बघत असताना मी 12वी नंतर मला वाटतं 2014 साली माझी 12वी झाली आणि 2016 साली मी नाविन्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था नावाची एक संस्था काढली. मनामध्ये एक सामाजिक काम करण्याची जिद्द होती आणि मग हे सामाजिक काम कुणासाठी करायचं आहे? तर मला आज सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करायचं आहे. आज मला महिला सबलीकरणासाठी काम करायचं आहे. आज मला स्त्री सबलीकरणासाठी काम करत असताना जे काही महिला बचत गट असतील, जे काही समाजामध्ये वंचित घटक असतील, ज्यांना आज भारताची लोकसंख्या 134 करोड आहे आणि 134 करोड लोकसंख्या असताना सुद्धा या भारतामधल्या 80% लोकांचं दरडोई उत्पन्न ₹20 आहे. आज 80% लोकांना एक वेळचं जेवण मिळत नाही. आणि मग ह्यासाठी बाबा माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी नाविन्य घडवता आलं पाहिजे. समाजामध्ये लहान बाळापासून ते वयस्कर माणसापर्यंत समाजातला प्रत्येक घटक माझ्याशी जोडला गेला पाहिजे. या अनुषंगाने मी नाविन्य बहुउद्देशीय संस्था या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या सामाजिक संस्थेची स्थापना करत असताना आम्ही 4-5 मित्रमंडळी गोळा झालो. मित्र बऱ्याच वेळा मित्र या नावाची कन्सेप्ट वेगळी असेल. पण तो ज्यावेळी मित्र होता 2016 साली ज्यावेळी स्थापना केली, तो मित्र आज माझ्यासोबत नाही आहे. म्हणजे आयुष्य जगत असताना हे एकट्यानंच जगायचं असतं, हे त्या प्रसंगातून मला 2016 ला समजलं. नाविन्य बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 21 जून 2016 साली आम्ही केली. आणि सांगायचा उद्देश असा मला सगळ्यांसमोर सांगता येतं, की 21 जून ज्यावेळी मला ते नाविन्य बहुउद्देशीय संस्थेचं धर्मादाय आयुक्तांनी प्रमाणपत्र दिलं नोंदणीचं, तर त्या दिवशी पावसाळ्याचे दिवस होते. साजरा केला जात होता, की बेंदूर नावाचा सण होता. तर त्या सणाच्या दिवशीची अख्खी रात्र मी त्या
कोल्हापूरच्या CBS बस स्टँडवरती काढली होती. अजूनही तो संघर्ष माझ्यासाठी आहे, की बाबा 21 जून 2016 पासून माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट घडला गेला. तो टर्निंग पॉइंट कुठल्या पद्धतीचा घडला गेला? संस्था नोंदणी तर झाली, पण पुढे काय करायचं? आणि पुढे करत असताना एक गोष्ट लक्षात आली, की बाबा विद्यार्थ्यामध्ये अंगभूत कौशल्य काय आहेत? आणि ती अंगभूत कौशल्याच्या जोरावरती आपण तो विद्यार्थी कुठे जाऊ शकतो? यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून एक स्टेट इंटेलिजंट टेस्ट नावाची एक टेस्ट तयार केली. आज शिक्षण घेत असताना माझ्या शिक्षणामध्ये एक आवर्जून उल्लेख करावा लागतो, की सायकॉलॉजिकल 148 टेस्टचा स्टडी केलेला माणूस आहे. म्हणजे विद्यार्थी जॉब मॅच्युरिटीमध्ये कसा आहे, त्याच्या बिझनेस मॅच्युरिटीमध्ये कसा आहे, त्याच्या इमोशनल मॅच्युरिटीमध्ये कसा आहे, म्हणजे एखादा पालक डिसिजन मेकिंग कसा घेतोय, की अजूनही एखादा विद्यार्थी आपल्या पालकावरती अवलंबून आहे. यासाठी एक टेस्ट तयार केली आणि याला एक नाव दिलं, की राज्यस्तरीय बुद्ध्यांक चाचणी आणि खऱ्या अर्थानं नाविन्य संस्थेचा प्रवास सुरू झाला. एका वेळेस एका जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही गडिंग्लज, चंदगड, आजरा कागल या 4 तालुक्यांवरती फोकस केला. 450 शाळा होत्या आणि 450 शाळांच्या मधून जवळपास आम्हाला 2500 विद्यार्थ्यांची नोंदणी त्या ठिकाणी झाली आणि आम्हाला एक उद्देश प्राप्त झाला, की विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत कौशल्य काय आहेत? फॉर एक्झाम्पल आज मी वयाच्या 25, 26, 28व्या वर्षी काम करत असताना आज माझ्याकडे बऱ्याच वेळा येतात, की सर मला व्यवसाय करायचा, मार्गदर्शन करा. सर मला हे शिक्षण घ्यायचं, शिक्षणाबद्दलचं मार्गदर्शन करा. आज एक उदाहरण आहे, की मी एखाद्याला सांगितलं, की आज बिसलरी बॉटलचा तू प्लांट कर. माझ्या सांगण्यावरून एखाद्या नवउद्योजकानं तो प्लांट केला आणि तो प्लांट अनावधानानं लॉस गेला. तर त्या नवउद्योजकाची अजूनही मानसिकता ही नाही आहे, की ते माझ्यामुळे लॉस गेलं. तर ते सर तुम्ही सांगितलं म्हणून लॉस गेलं. म्हणजे अशी मानसिकता जर असेल, तर ह्या मानसिकतेला बदलण्यासाठी आम्ही 148 टेस्टचा अभ्यास करून एक टेस्ट तयार करण्यात आली, की बाबा तुझं कशामध्ये रस आहे? आणि मग ह्या धर्तीवरती जवळपास 2017-16 ला महाराष्ट्र शासनाने एक कल चाचणी नावाची 10वी साठी परीक्षा आणली. याचा आपल्याला आनंद असा झाला, की आम्ही जे उद्देश घेऊन काम करतोय, तो उद्देश काही छोटा नाहीये आणि त्या छोट्या उद्देशाला आपण खूप मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकतो. मग हे सगळं करत असताना आमच्याजवळ पैसा तरी नव्हता. मग पैसा उभा तरी कसा करणार? एखादी गोष्ट विकायची म्हटली तरी फॉर एक्झाम्पल आम्ही त्या टेस्टची एक किंमत ठेवलेली होती, की ₹100 आम्ही तुम्हाला टेस्टची किंमत देऊ शकतोय. की बाबा हा टेस्ट मांडली. एका कोल्हापूर जिल्ह्याच्या आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या मध्ये हा प्रोजेक्ट घेऊन गेलो, की सर मला हा प्रोजेक्ट करायचा आणि यासाठी मला काय करावं लागेल? त्या शिक्षणाधिकाऱ्याचं आज त्याने कॅल्क्युलेशन केलं, की सर आमच्याकडे 1ली ते 7वी चे विद्यार्थी 2 लाख आहेत. गुणुले ₹100 2 कोटी झाले आणि तुम्हाला देण्याइतके 2 कोटी आमच्या जिल्हा परिषदेकडे नाहीत. म्हटलं सर मला तरी हा प्रोजेक्ट करायचा आणि मी काय करायला पाहिजे? मग हा प्रोजेक्टसाठी त्यांनी एक मला अर्थ सांगितला, की बाबा सर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जावा, जिल्हा नियोजन समितीला हा प्रस्ताव मांडा आणि तुम्हाला तिथून एखादं फंडिंग मिळू शकेल आणि पुन्हा एकदा नवऊर्जा, नवचैतन्य निर्माण झालं आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलो. डॉक्टर अमित सैनी खूप जबरदस्त आणि एक नॉलेजेबल पर्सन म्हणून जे कोल्हापूर जिल्ह्याला कलेक्टर लाभले गेले. त्यांना हा प्रोजेक्ट मांडला गेला. त्यांना हा प्रोजेक्टनं पसंती दिली आणि अपघातानं त्यांची त्यावेळी बदली झाली आणि तो प्रोजेक्ट पुन्हा एकदा बारगळला. आणि परत हाती निराशाच होती. पुढे काय करायचं माहीत नाही. जर फंडिंग स्वतःचं करायचं तर उद्या माझ्या स्वतःच्या घरावरचा पत्रा जरी विकला, तरी तो पैसा येणार नाही. पैसा लावून तरी आपल्याला करता येणार नाही. आणि मग दुसरा उद्योग आम्ही चालू केला, की बाबा मला आज माझ्या उद्देशामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल आणि असेल म्हणून आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी एक व्हेकेशन बॅचेस चालू केले, की लेट्स रॉक डान्स अकॅडमी. विद्यार्थ्यांमधल्या अंगभूत कौशल्य काय आहेत? त्याच्यामध्ये डान्स अकॅडमी आहे, त्याच्यामध्ये गणितामध्ये प्रावीण्य आहे, फिजिक्समध्ये आहे, कशामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक आम्हाला फंडिंगचा सोर्स निर्माण झाला, की आम्ही एक पाय पुढे येत आलो. आणि या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी आम्ही एक व्यवसाय चालू केला, की एका CSR फंडातून नाविन्य बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जवळपास 500 महिलांना आम्ही टेलरिंग या बिझनेस बद्दलचं मार्गदर्शन शिबिर राबवलं. त्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण देऊन काही महिलांना आपण शिलाई मशीन्स वितरण केले आणि आपल्यामध्ये एक माहोल तयार झाला, की येस नाविन्य संस्था काहीतरी समाजामध्ये वेगळं करते आणि समाजामध्ये वेगळं करत असताना पाठीवरती थाप मारणारे, पाठीवरती शाबासकी देणारे अनेक हातात आमच्या सोबत आले आणि मग आम्ही 2017 साली, 2018 साली जे काही समाजामध्ये मान्यवर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्या मान्यवरांच्या एक सत्कार विशेष मान्यवरांचा आपण पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला आणि त्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी काही शासकीय अधिकारी होते, काही मोठे उद्योजक होते, काही पत्रकार होते, काही पोलीस ऑफिसर होते आणि या सुरुवात झाली आमची 2018 पासून, की पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम गेली 2018 पासून ते आता आम्ही 24 पर्यंत सलग हा कार्यक्रम सुरू आहे.
आणि महिला सबलीकरणाचा मुद्दा झाल्याच्या नंतर आज आमच्याकडे नाविन्य संस्थेच्या माध्यमातून 130 मुलं दत्तक आहेत, ज्याला आई-वडील नाहीत, जे अनाथ आहेत. त्या मुलांचा शिक्षणाचा आणि दवाखान्याचा खर्च आपण करतो. मग तो कुठल्या माध्यमातून करतो? पुन्हा एकदा प्रश्न आला, की मला पैसा उभा करायचा आहे आणि तो पैसा मी कसा उभा करेन? तर माझ्याकडे सोर्स नव्हता. म्हणून आम्ही एक स्टार्टअप केलं, एक सुरुवात केली, की रद्दीतून विद्येकडे हा एक उपक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवला. काय केलं? एका व्यक्तीकडे गेलो आम्ही. तुम्ही आम्हाला पैसा देऊ नका. तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वह्या पुस्तकांच्या अडगळची रद्दी आमच्या संस्थेला दान करा. आणि त्या संस्थेला त्यातून येणाऱ्या पैशातून आम्ही त्यांचा खर्च केला, की एका वर्षामध्ये 130 मुलांसाठी आम्ही, की बाबा त्याला पेन लागत असेल, वही लागत असेल, बॅग लागत असेल, या सगळ्या गोष्टी दिल्या, की वेस्ट टू बेस्ट एज्युकेशन म्हणून एका महिन्यामध्ये आम्हाला एवढा काही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली, की मला आता कुठला ना कुठला तरी व्यवसाय करायला पाहिजे आणि हा व्यवसाय करत असताना आम्ही कॉम्प्युटर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर लिटरसी यायला पाहिजे. संगणक साक्षरता अभियान हा विषय सुरू करून आम्ही एक विद्याज्योती नावाचा कोर्स चालू केला, की त्या कोर्सची किंमत होती फक्त ₹500 आणि ₹500 मध्ये माझा विद्यार्थी संगणक साक्षर झाला पाहिजे. हा मेन उद्देश होता आणि त्यातून जवळपास 2,500 विद्यार्थी आमच्या कॉम्प्युटरच्या संस्थेमधून बाहेर पडले आणि जवळ-जवळ ह्या सगळे अनुभव घेत असताना आपण कुठला ना कुठला तरी असा ठाम व्यवसाय करायला पाहिजे आणि 19 साली व्यवसायासाठी कर्ज मागण्यासाठी मी एका नामांकित बँकेच्या दारामध्ये गेलो. त्या बँकेचं नाव एच-डी-एफ-सी बँक. माझ्या कागदांची पूर्तता कंप्लीट होती. माझा सिबिलचा इश्यू नव्हता. माझ्याकडे कुठलीच काही अडचण नव्हती आणि कुठलीच अडचण नसतानाही मला एच-डी-एफ-सी बँकेनं जवळपास 1.5 वर्ष मला कर्ज दिलं नाही आणि कर्ज दिलं नाही या द्वेषातून, या रागातून मला माझी स्वतःची कुठलीतरी आर्थिक संस्था असायला पाहिजे. म्हणून मी वेदगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही त्या द्वेषातून तयार झालेली एक संस्था आहे आणि त्याच एच-डी-एफ-सीला मी सांगितलं, की आज तुम्ही माझ्याकडे ठेवी मागायला याल. जवळपास 2024 साली आमच्याकडे 5.5 कोटीसाठीची ठेवी आहेत. मला 10 लाख रुपये दिले नव्हते एच-डी-एफ-सी बँकेनं. ह्या प्रकरणामध्ये माझं कर्ज शासनानं मंजूर करून सुद्धा एच-डी-एफ-सी बँकेनं सँक्शन केलं नाही. याची खंत मनामध्ये होती आणि आज जवळपास 1100 ते 1500 सभासद आमच्याकडे आहेत आणि सभासदांच्या माध्यमातून जवळपास 5.5 कोटींच्या ठेवी आमच्याकडे आहेत. आणि आज आम्ही कर्ज पुरवठा करत असताना काय करतो, तर कारण आणि तारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज एखादा मुलगा माझ्याकडे आला, आज मी एम-बी-ए करतोय, बी-बी-ए करतोय, मला कॉम्प्युटर पाहिजे, मला लॅपटॉप पाहिजे. तुझ्याकडे 10,000 नाहीत, तर 10,000चं कर्ज आम्ही तुला 100% देऊ शकतो. आज एखादा सुशिक्षित बेरोजगार आमच्याकडे आला, की मला कुठलातरी लघु उद्योग करायचा आहे आणि त्यासाठी मला पैसे पाहिजेत, तर ते आम्ही देऊ शकतो. आणि ह्या छोट्या-मोठ्या लोनच्या माध्यमातून आम्ही आता जवळपास 2-2.5 कोटी रुपये वितरण केले आहेत. तर अशा पद्धतीचा हा प्रवास करत असताना डोक्यामध्ये आम्हाला प्रत्येकाच्या घरात डाळ शिजली पाहिजे. डाळ शिजण्याचं एक म्हणजे वाक्यात प्रचार असा असतो, की बाबा त्याच्या घरामध्ये डाळ शिजली पाहिजे म्हणजे काय? तर सर्वांस पोटास लावणे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ब्रीद वाक्य होतं, की माझ्यामुळं 4 लोकं जगता आली पाहिजे. आणि आम्ही स्वप्नपूर्ती नावानं एक स्टार्टअप केलं, की स्वप्नवृद्धी अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या नावानं आपण डाळ मिल चालू केली, जी कोल्हापूर जिल्ह्यामधली पहिली डाळ मिल असेल, जी कोल्हापूर जिल्ह्याला महिन्याला 100 टन डाळ प्रोव्हाईड करते. तर ही डाळ प्रोव्हाईड करत असताना हा उद्योग का सुचला? तर माझ्या समोर एक 750 व्यवसायांची यादी होती, की जवळपास वेगवेगळे व्यवसाय होते. काय करायचं, कसं करायचं काहीच समजत नव्हतं आणि त्यासमोर माझ्यासमोर एक आला, तो म्हणजे डाळ आली, की माझ्या सकाळी उठल्यापासूनच्या झोपेपर्यंतच्या एक सामान्य माणसापासून ते श्रीमंत माणसापर्यंत जो लागणारा घटक आहे, तो म्हणजे डाळ आहे आणि म्हणून आम्ही डाळीचा व्यवसाय चालू केला. मी, माझी पत्नी सौ प्रिया यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट चालू करत आलो आणि हा प्रोजेक्ट करत असताना या 4-5 वर्षांमध्ये असंख्य पुरस्कार मिळत गेले. पुरस्कारांची जणू रांगच लागली. पहिला पुरस्कार 2018 साली मिळाला. त्या पुरस्काराला जाण्यासाठीचे मला पैसे नव्हते. मग यामध्ये माझ्यासाठी आदर्श असणारे असतील, ते देवानंद लोंढे सर असतील, जे उद्योजक आहेत, सातापा कांबळे सर असतील, जे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अपंग मुलांसाठी काम करतात. आज माझ्यासोबत माझ्या सहकारी असतील, जे सौ राजश्री मदाळे असतील, रावसाहेब कांबळे असतील. म्हणजे असंख्य सवंगड्यांसमोर आम्ही एक-एक पाय पुढे-पुढे टाकत गेलो आणि लक्षात आलं, की बाबा मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एक सुसज्ज, सुव्यवस्थित जीवन जगत असताना समोर एक अंधारमय जीवन प्रकाश असा आला, की 2020 साली आमचा विवाह झाला. माझी पत्नी सौ प्रिया. ती व्यवसायाबद्दल असेल, सामाजिक दायित्व असेल, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. आणि या सगळ्याचं श्रेय ज्या माझ्या आई-वडिलांनी मला आतापर्यंत सांभाळलं, की माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं जर स्वप्न असेल,
तर ते म्हणजे माझ्या वडिलांसारखी मला माझी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे. आज आमचं 5 लोकांचं कुटुंब आहे. मी, माझा भाऊ असेल, पत्नी असेल, आई-वडील असतील. तर आज माझे वडील ग्रामपंचायतकडे कर्मचारी म्हणून काम करतात. 10,000-15,000 रुपये पगार आहे आणि 10,000-15,000 मध्ये वयाच्या 48व्या वर्षी 5 लोकांचं कुटुंब अजूनही समाधानकारक चालवतात. कुठलाही कर्जबाजारी न होता समाधानकारक एक 5 लोकांचं कुटुंब चालवतात. ज्यावेळी माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांसारखी अर्थव्यवस्था निर्माण होईल, खऱ्या अर्थानं त्याच वेळी मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होईल. हे सगळं करत असताना एक टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यामध्ये आला, की 2023 माझ्या म्हणजे डोळ्यांचा एक असा अचानक प्रॉब्लेम झाला, की सडनली माझं हे सगळं रुटीन चालू असताना, की अचानकपणे डोळ्यांच्या पापणीचा प्रॉब्लेम झाला, की पापणी रिव्हर्ट झाली. आणि आतापर्यंतचं नाव ऐकलं होतं, की जे विख्यात माणूस आहे, की डॉक्टर तात्याराव लहाने आणि यांच्याशी माझं क्विक फोनवरती बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं, की "बाबा तू उद्या निघ आणि तू मुंबईला ये." मुंबईला गेलो, की घरच्यांच्या पेक्षा किती आपुलकी असते. डॉक्टरकीचा व्यवसाय कुठे आहे आणि माणुसकी कुठे आहे? या माणुसकीचं दर्शन त्या माणसाजवळ गेल्याच्या नंतर मला समजलं. आणि डॉक्टर तात्याराव लहानेने ज्यावेळी मला पाहिलं, त्यावेळी सांगितलं, की "मोहन तू घाबरू नको. मी तुझ्या सोबत आहे." त्यावेळीच माणसाचा निम्मा आजार कमी होतो. आणि ह्यामध्ये ट्रीटमेंट सुरू असताना सलग 6 महिने गेले, 8 महिने गेले, ट्रीटमेंट अजूनही चालू होती आणि यामध्ये अजून एक मोठा आघात झाला. तर तो माझ्या पत्नीची अचानकपणे दृष्टी लॉस झाली. व्हिजन लॉस झालं. काहीच कारण नव्हतं. त्रास काहीच नव्हता. नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या कामामध्ये होतो, की तिला म्हटलं, की "बाबा तू हॉस्पिटलला जा." मी माझ्या ऑफिसला जातो. हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलमध्ये मीही गेलो. हॉस्पिटलमध्येही भेटलो. तिलाही म्हटलं, की "बाबा ठीक आहे, मी माझं काम करतो. तू ट्रीटमेंट करून घे." ट्रीटमेंटही केली, तरीही मी माझ्या कामात होतो. म्हणजे मला कशाचंच गांभीर्य नव्हतं आणि पुन्हा 4:30-5 वाजता हॉस्पिटल गडिंग्लजमध्ये गेल्याच्या नंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं, की "हा प्रॉब्लेम व्हिजनचा आहे. डोळ्यांचा काहीच विषय नाही. तुम्ही मेंदू तज्ञांना भेटायला पाहिजे." आणि डोळ्यासमोर एक शॉक होता. अजूनही मी गांभीर्यामध्ये नव्हतो, की ठीक आहे आयुष्यामध्ये अनेक संकट आलेत. अनेक संकटावरती मात असेल प्रॉब्लेम आणि होईल क्लिअर. आणि बघता-बघता 5 वाजले, 6 वाजले आणि आम्ही घराकडे परतीचा मार्ग शोधायला लागलो आणि डोळ्यासमोर पूर्णतः जसं आपण झाकायला पाहिजे, त्या पद्धतीनं माझ्या मिसेसच्या, माझ्या पत्नीच्या दोन्ही डोळ्यांची अचानक दृष्टी लॉस झाली. काहीच कळायला तयार नव्हतं. हातामध्ये 1 वर्षाचं 8-9 महिन्याचं बाळ होतं. पुढे अंधार होता. काहीच कळायला तयार नाही. जे आतापर्यंतची सवंगडी माझ्यासोबत होती, काही डॉक्टरांशी बोलणं झालं. सकाळी एक आपल्याला रेफरन्स लागला, की डॉक्टर वाली म्हणून बेळगावला आणि आम्ही सकाळी 4 वाजता निघालो. 4 वाजता निघालो, भेटलो डॉक्टरांना, एम-आर-आय केले, प्रोसिजर केली. त्याही ठिकाणी खूप मोठा संघर्ष कारण एक तर आम्हाला काहीच कन्नड येत नव्हतं. एम-आर-आयला गेलो, 2 वेळा एम-आर-आय करावा लागला. तोपर्यंत डॉक्टर म्हटले, "माझी 1 वाजता टायमिंग झाल्या, मी घरी जाणार." डॉक्टरना रिक्वेस्ट केली. एका हातामध्ये बाळ होतं, माझी सवंगडी दुसऱ्या हातामध्ये पत्नीला घेऊन एम-आर-आयसाठी गेले होते. आणि हा सगळा संघर्ष करताना डॉक्टरने रिक्वेस्ट केली, "सर 5 मिनिटं." जो फक्त रिपोर्ट आहे तो रिपोर्ट चेक करा आणि आम्हाला पुढची दिशा द्या. डॉक्टरने रिपोर्ट चेक केला नाही. रिपोर्ट यायला 1 तास लागला. डॉक्टरना फोनवरती म्हटलं, की हा प्रॉब्लेम झालाय, की तुमच्या मेंदूकडून येणारे जे नर्व्हस सिस्टम आहे, नस आहे, त्या नसाला सूज आलेली आहे आणि हा टॅबलेट देतो, तुम्ही टॅबलेट घ्या आणि जा. टॅबलेटचा काहीही उपयोग झाला नाही. आणि आपण शांत बसू शकत नाही म्हणून काही डॉक्टर कोल्हापुरातले एक यंग डॉक्टर म्हटले तर डॉक्टर स्नेहलदत्त खाडे यांचा मला संदर्भ लागला आणि मी क्विक रात्री 11 वाजता त्यांना फोन केला. कोणतीही ओळख नाही आणि काहीच नाही. डॉक्टरना सांगितलं, की "सर हा रिपोर्ट आहे आणि असा-असा विषय आहे." डॉक्टर फोनवरती बोलले, "सर काही घाबरू नका. मी 2-4 दिवस आउट ऑफ स्टेशन आहे. शनिवार, रविवार होता. कुठेच काही कळायला तयार नाही. मी तुम्हाला इंजेक्शन WhatsAppला पाठवतो. ते इंजेक्शन उपलब्ध करा. उद्या विथआऊट फेल हे इंजेक्शन घ्या." इंजेक्शन मिळायला तयार नाही. रविवार होता, सुट्टी होती. डोळ्यांच्या डॉक्टरना डॉक्टर सायली गोळवणी कोल्हापूरमध्ये फोन केला. मॅडम म्हटल्या, "मीही बाहेर आहे." इंजेक्शन आम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता मिळालं आणि 3 वाजता आम्ही पहिलं इंजेक्शन दिलं. 6 वाजता इंजेक्शन सलाईन संपलं आणि तरीसुद्धा आपल्याला काहीच रिझल्ट येत नव्हता. सलग 5 डोस म्हटले डॉक्टर घेऊयात. त्यामध्ये जर रिपेअरी झाला पेशंट तर ठीक, नाहीतर अनादरनं आपल्याला दुसरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. वय वर्ष 22, वय वर्ष माझं 28, वय वर्ष बाळाचं 1. तर घरामध्ये कशाचाच कुणाला ताळमेळ लागत नव्हता. घरामध्ये एखादा व्यक्ती ज्यावेळी मयत होतो, त्या पद्धतीची वास्तववादी परिस्थिती आमच्या घरामध्ये झाली होती आणि आम्ही पहिलं इंजेक्शन घेऊन घरामध्ये गेलो. तरीसुद्धा घराच्या पलीकडच्या आमच्या चुलत्यांनाही देखील माहीत नव्हतं, की बाबा नेमकं काय झालंय. तर इतका आयुष्यामध्ये सस्पेन्स आणि पेशन्सनं मला शिकवलं गेलंय, की बाबा माझ्यामध्ये सहनशक्ती असेल, तर 100% मी पुढे जाऊ शकतो आणि या सहनशक्तीच्या जोरावरती आज आम्ही
100 टन डाळ या कोल्हापूर जिल्ह्याला प्रोव्हाईड करू शकतो. आज पतसंस्थेच्या माध्यमातून बघायला गेलं तर आज 8 लोकांचा माझ्याकडे स्टाफ आहे. तर तो सगळा स्टाफ माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठा आहे. आणि या सगळ्याची दखल घेऊन मला वाटते माझ्या वयाच्या 25व्या वर्षी WHRPCनं वर्ल्ड ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कमिशनच्या आयोगाकडून मला वयाच्या 25व्या वर्षी मानद डॉक्टरेट मिळाली. आणि खऱ्या अर्थानं हा सगळा संघर्षाचा प्रवास करत असताना ह्याचं जर श्रेय कुणाला द्यायचं असेल, तर ते मी माझ्या आई-वडिलांना, माझ्या पत्नीला, माझ्यासोबत काम करत असणाऱ्या माझ्या सवंगड्यांना